ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगर शहरात रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। याविषयी आज मनसे शहराध्यक्ष संजय घुगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अजित शेख यांची भेट घेतली। 15 दिवसात उपाययोजना करा अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेने दिलाय। उल्हासनगरातील विविध भागात रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। या रस्त्यावरून उठणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वास घेणे मुश्किल झाले आहे। खास करून या धुळीमुळे दमा, खोकला, सर्दी आणि श्वसनाच्या विकाराने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। उल्हासनगरच्या कॅम्प 1 ते 5 पर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे। या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले। शिवमंदिर ते कुर्ला कॅम्प, हिराघाट ते पवई, श्रीराम चौकापर्यंत रस्ता खराब असल्याने सतत उठणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत। तसेच महारळ नाका ते धोबीघाट या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात वाहन ये-जा करत आहे। त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते। तात्काळ बंदी घालावी अशीही मागणी मनसेने केली। निर्माण झालेली अशी परिस्थिती आहे। एकही असा रस्ता सुटलेला नाही की जिथे जिथे रस्ते खोदून ठेवले तिथे लोकांना चालता येत नाही आणि विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना तर श्वसनाचे आजार, दमा वगैरे असे बरेच आजार, खवखव, गळ्यात असे बरेच आजार त्यांना झालेले आहेत। आणि आपलं उल्हासनगर शहर हे व्यापाऱ्यांचं शहर आहे, पण आता अशी एवढी धूळ बघून असं वाटतं की हे धुळीचं शहर झालेलं आहे। आणि आम्ही आयुक्तांना त्यांचे अवगत करून दिलं। आयुक्तांनी सांगितलं आहे की जिथे जिथे खोदून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ठेकेदाराला सांगून तिथे पाणी मारून आणि धूळ उडणार नाही अशी काहीतरी उपाययोजना करू। आणि दुसरं म्हणजे जे धोबीघाटच्या इथून जे अवजड वाहने जातात त्यांना ॲक्च्युअल तिथून बंदी आहे, परंतु तिकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा ट्रॅफिकवाले वगैरे बाकीचे इतर हे तिकडे लक्ष देत नाही। पण बऱ्याच वेळेला तिथले जे लोक आहेत तिथे ॲक्सिडेंट पण झालेले आहेत आणि काही लोकांना तिथे जीव पण गमवावा लागलेला। मग ते पण त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे की तिथे एक लोखंडी असं हे करून आणि अवजड वाहनं तिथून जाणार नाही। तो एक मुद्दा आम्ही सांगितला। आयुक्तांनी तर लगेच जाधव साहेबांना फोन लावून त्यांना त्वरित तिथे ती उपाययोजना करायला सांगितलेली आहे। आणि दुसरं पाण्याचे जे लिकेजेस आहेत, जे उल्हासनगरमध्ये जे पाणी वाया जातं आहे त्याबद्दलही आम्ही त्यांना अवगत केलेलं आहे। आणि त्यांनी तर बुडगे साहेबांना हे करून आणि पॉझिटिव्ह म्हणजे सर्व कामं त्यांनी लवकर तातडीने उपाययोजना करायला सांगितलेली आहे। आणि 15 दिवसाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे। 16 तारखेपर्यंत नाही केले तर मग मनसेच्या वतीने आम्ही आंदोलन करू। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।